शुभ सकाळ मित्रांनो. कोकणी ट्रेडर ऑफिशियल आपल्या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आजचा व्हिडिओ आहे माझा निफ्टी ऑप्शन ट्रेडिंग सेटअप कसा आहे, माझी स्ट्रॅटेजी कशी आहे याच्यावरती आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. निफ्टी ऑप्शन ट्रेडिंग मध्ये कोणती स्ट्रॅटेजी मी वापरतो त्यावरती मी हा व्हिडिओ बनवत आहे. हा निफ्टी 50चा चार्ट आहे, इंडेक्स आहे, टाइम फ्रेम 5 मिनिटाची आहे. कॅन्डल्स मी ऑप्शन ट्रेडिंगला हेकॅनेशी कॅन्डल्स वापरतो, जॅपनीज कॅन्डल, कारण त्याच्यावरती कन्फर्मेशन आपल्याला चांगलं मिळतं, 100% कन्फर्मेशन मिळतं त्याच्यावरती. आणि जॅपनीज कॅन्डलमुळे आपल्यामधील पेशन्स असतात तेही टिकून राहतात. त्याच्यामुळे मी मोस्ट ऑफ ऑल हेकॅनेशी कॅन्डल्स म्हणजे जॅपनीज कॅन्डल मी यूज करतो. त्यानंतर मी व्हीवॅप हा इंडिकेटर यूज करतो आणि सपोर्ट रेजिस्टन्स आणि सुपर ट्रेंड हा एक इंडिकेटर्स, एवढंच मी यूज करतो. मी जास्त इंडिकेटर ऑप्शन ट्रेडिंगला मी यूज करत नाही. सुपर ट्रेंड आणि व्हीवॅप हे दोनच इंडिकेटर यूज करतो आणि बाकी सगळे माझे हे सपोर्ट रेजिस्टन्स आहेत. पहिले 15 मिनिटं मी अजिबात ट्रेड करत नाही. मार्केटला अनालिसिस करतो, मार्केटचा ट्रेंड कोणता आहे, बुलिश आहे बेरिश आहे ते अगोदर मी ओळखतो आणि त्यानंतर सपोर्टला किंवा रेजिस्टन्सला कुठे ट्रेड मिळत असेल तर तिथून मी ट्रेड घेण्याचा मी प्रयत्न करतो. आता बघा मार्केट ओपन झालेलं आहे. आता 15 मिनिटाची शेवटची 5 मिनिटं आहेत. आजचा ट्रेंड हा मला बुलिश वाटतो आहे, कारण जो माझा पिवोट पॉइंट आहे ह्या पिवोट पॉइंटच्या म्हणजे माझ्या अनालिसिस नुसार ह्या पिवोट पॉइंटच्या वरती जर कॅन्डल असेल किंवा मार्केटची ओपनिंग असेल त्यावेळेला मार्केट हे बुलिश असतं आणि पिवोट पॉइंटच्या खालती मार्केटची ओपनिंग असेल त्या बेरिश मार्केट असतं. हे 90% ॲक्युरेसी आहे. तुम्ही जरी बॅक टेस्ट केलात पिवोट पॉइंट लावून तरी तुम्ही बघू शकता की ओपनिंग मार्केटची ओपनिंग पिवोट पॉइंटच्या वरती असल्यानंतर मार्केट दिवसभर बुलिश राहणार आणि ओपनिंग जर पिवोट पॉइंटच्या खालती झाली तर मार्केट दिवसभर हे बेरिश राहू शकतं. तुम्ही बॅक टेस्ट पण करू शकता. एक 90% ॲक्युरेसी त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर व्हीवॅपचा यूज करतो, कारण व्हीवॅप पण आपल्याला बेरिश मार्केट आणि बुलिश मार्केट याच्याबद्दल पण थोडीशी आपल्याला इन्फॉर्मेशन देतं. आणि सुपर ट्रेंड हा मी ट्रेंड फॉलो करण्यासाठी वापरतो. जर बुलिश मार्केट असेल तर बुलिश ट्रेंड फॉलो करण्यासाठी मी सुपर ट्रेंडचा वापर करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे बघा, ओके, तर कालचंच आहे, कालचं यस्टरडेच आहे. यस्टरडेला बघा मार्केटची ओपनिंग ही पिवोट पॉइंटच्या वरती झालेली आहे, म्हणजे मार्केट हे दिवसभर बुलिश असणार. ओके, पण गॅपअप झाला होता, खूप मोठा गॅपअप झाला होता. रिट्रेसमेंटसाठी पुन्हा ते खाली आलं. रिट्रेसमेंटला खाली आलं, पुन्हा पिवोट पॉइंटला सपोर्ट घेऊन इथून मार्केट पुन्हा वरती गेलं. आणि इंडिकेटरमुळे आपल्याला चांगले ट्रेड मिळतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा इथे एक तुम्हाला दाखवतो याच्यात, हा बघा हा एक इथे ट्रेंड मिळाला. ओके, कॅन्डल व्हीवॅपच्या खालती क्लोज आहे. त्यानंतर सुपर ट्रेंडने पण इथे रेड सिग्नल दिलेला आहे आणि इथून चांगली एक डाऊन साईडला आपल्याला एक ट्रेड मिळाला. त्यानंतर दुसरा एक आपल्याला ट्रेड मिळाला, पिवोट पॉइंटला सपोर्ट घेऊन पुन्हा मार्केट वरती गेलं. ह्या कॅन्डलच्या इथे पुन्हा सुपर ट्रेंड ग्रीन झाला. आपण पहिलं टार्गेट हे पिवोट पॉइंट पर्यंत आपण पहिलं टार्गेट हे व्हीवॅप पर्यंत आपण घेऊ शकतो, म्हणजे इथपर्यंत आपण टार्गेट घेऊ शकतो. पण काल मार्केटने चांगलीच मोमेंटम दिली, साधारण एक 200 पॉइंट अप साईडला गेलं मार्केट दुपारच्या 17 नंतर. सेम त्याचप्रमाणे इथे पण बघा, इथे पण बघा मार्केटची ओपनिंग ही पिवोट पॉइंटच्या खालती झाली, त्यानंतर मार्केट हे बेरिशच झालं त्यानंतर दुपारच्या 17ला बघा या ठिकाणी हे मार्केटची ओपनिंग झाली. ओपनिंग झाल्यानंतर मार्केट साधारण 12 वाजेपर्यंत मार्केट बेरिशच झालं. एक डाऊन ट्रेंडचा आपल्याला चांगला एक
ट्रेंड मिळाला. त्यानंतर इथे बघा 12:50 साधारण 1 वाजता त्याने विव्यापला पण वरच्या साईडला कॅन्डलने क्लोज केलं आणि सुपर ट्रेंड पण आपला ग्रीन झाला. त्यामुळे इथे एक पुन्हा अप साईडची एक रॅली आपल्याला एक मिळाली. म्हणजे याच्यामध्ये आपण थोडंसं कन्फ्यूज होत नाही की जापनीज कॅन्डल वापरल्यामुळे आपण कन्फ्यूज होत नाही याच्यामध्ये. कारण आपल्या रेग्युलर नॉर्मल कॅन्डल असतात त्या ग्रीन बनते, रेड बनते, ग्रीन बनते, रेड बनते, त्यामुळे थोडंसं कन्फ्यूज होतं, अरे आता रेड बनले मार्केट खाली जाईल का. पण जॅपनीज कॅन्डल मध्ये तुम्हाला कन्फ्यूज होण्यासारखं काही नाहीये. एक रॅली चालू झाली अप ट्रेंडची की तुम्हाला ते संपूर्ण ग्रीन कॅन्डल तुम्हाला मिळणार. त्याच्यामध्ये डाऊन ट्रेंडची रॅली चालू झाली तर तुम्हाला रेड कॅन्डल त्याच्यामध्ये मिळणार. म्हणजे आपण त्या ट्रेड मध्ये आपण टिकून राहतो त्याच्यामध्ये. बॅक टेस्ट बघा, बॅक टेस्ट सगळी करा बघा, बरोबर आपल्याला अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड दोन्ही साईडचे आपल्याला परफेक्ट एंट्री देतात आणि कुठे एंट्री घ्यायची, कधी एंट्री घ्यायची हे परफेक्ट आहे याच्यामध्ये सांगतं ते टोटल. इथे पण बघा एक अपसाईडची मोमेंटम मिळाली स्टार्टिंगला, त्यानंतर दुपारी 12 झाला व्यापला पण त्याने क्लोज केलं कॅन्डलनी, रेड कॅन्डलनी, आणि त्यानंतर आपल्या या सुपर ट्रेंडला पण आणि सुपर ट्रेंड पण रेड झालेला आपला. त्यामुळे एक डाऊन साइड चांगली रॅली आपल्याला इथे मिळालेली आहे. इथे पण बघा सेम आहे, एक डाऊन साइडची रॅली आपल्याला मिळाली. त्यानंतर ज्या वेळेला सुपर ट्रेंड आपला रेड वरनं ग्रीन झाला, विवॅपच्या इथे क्लोज केलं कॅन्डलने, पण विवॅपला क्लोज केलं कॅन्डल, त्यानंतर एक चांगली रॅली अप ट्रेंडची मिळाली. बघा इथे पण बघा अशा प्रकारे माझं हे इंडिकेटर काम करतं. इथे मी याच इंडिकेटरचा वापर करतो. चांगल्या प्रकारे ॲक्युरेसी आहे, 80 to 90% ॲक्युरेसी याच्यामध्ये आहे. इथे पण बघा एक चांगली रॅली मिळाली. इथे पण बघा इथे एक चांगली रॅली मिळाली आपल्याला अप ट्रेंडची, त्यानंतर एक डाऊन ट्रेंडची आपल्याला रॅली मिळाली. मार्केट पण पिवोट पॉइंटच्या वरती होतं, त्यामुळे स्टार्टिंगला बुलिश मार्केट आपण एक अनालिसिस करू शकतो. इथे पण बघा ह्या ठिकाणी इथे बघा हा पिवोट पॉइंट आहे, पिवोट पॉइंटच्या वरती मार्केटची ओपनिंग झाली, त्यामुळे आपल्याला एक रॅली मिळाली आपल्याला अप ट्रेंडची. ओके, त्यानंतर पुन्हा एक डाऊन ट्रेंडची रॅली मिळाली आपल्याला. म्हणजे ज्या वेळेला विवॅपला एक कॅन्डल क्लोज करते खालच्या बाजूला आणि सुपर ट्रेंड पण आपला रेड होतो, त्यावेळेला एक डाऊन साइडची रॅली आपल्याला चांगली मिळते. अपोजिट सेम्स, सुपर ट्रेंड आपला ग्रीन होतो, त्यानंतर कॅन्डल पण विवॅपला वरच्या बाजूला क्लोज करते आणि त्यानंतर आपल्याला एक अप ट्रेंडची रॅली मिळते. त्यामुळे सुपर ट्रेंड आणि विवॅप हे माझ्यासाठी खूप महत्वाचे इंडिकेटर्स आहेत. चला रिसेंटली मार्केट आता चालू आहे, मार्केटमध्ये बघूया काय झालंय. आणि माझी हमेशा बाईंग असते ना, माझी हमेशा बाईंग ही सुपर ट्रेंडच्या बरोबर लाईनीच्या जवळ असते. सुपर ट्रेंडच्या लाईनीच्या जवळ जर का तिथे आपल्याला कोणता एक सेटअप मिळाला, तिथूनच माझी बाईंग असते. मी जास्त करून खालच्या लेवलला जेवढ्या कमी किमतीत आपल्याला प्राइस मिळेल, स्ट्राईक प्राइस मिळेल आपल्याला, तेवढं मी बघायचा मी प्रयत्न करतो. त्याच्यामुळे आपला स्टॉप लॉस सुद्धा खूप कमी पॉईंटचा होतो. सो आता इथे पण बघा, इथे जर का इथे क्लोज झाली कॅन्डल विवॅपला, इथे वरच्या बाजूला एक ग्रीन कॅन्डल क्लोज झाली, इथून एक आपण ट्रेंड घेऊ शकतो. टार्गेट आपलं या पहिल्या रेजिस्टन्स पर्यंत असू शकतंय. बघा कॅन्डल आता ही क्लोज होईल, ही क्लोज झाल्यानंतर तुम्ही इथून ट्रेड घेऊ शकता. असं आहे, हे माझा अनालिसिस आहे, ही माझी स्ट्रॅटेजी आहे. खूप सिंपल स्ट्रॅटेजी, जास्त हेडॅक नाही, जास्त इंडिकेटर नाही वापरलेले त्याच्यामध्ये. आणि जेवढा तुम्ही चार्ट क्लिअर ठेवाल तेवढं अनालिसिस करायला खूप चांगलं होतं आणि आपण जास्त कन्फ्यूज होत नाही त्याच्यामध्ये. आपण लाईव्ह बघू शकतो बघा याच्यात.
पहिलं माझं अनालिसिस झालं, पहिल्या 15 मिनिटांमध्ये मी अनालिसिस केलं, मार्केटचा ट्रेंड ओळखला. पिव्होट पॉईंटच्या वरती ओपनिंग आहे, त्यामुळे मार्केट हे बुलिश असणार. हे माझं पहिलं अनालिसिस. ओके. हा, त्यानंतर मी एक जर गॅपअप झाला असेल मार्केट ओपन, तर एक रिट्रेसमेंटची मी वाट बघणार. आणि गॅपअप झालं नसेल तर एक सपोर्टचा किंवा सुपर ट्रेंडच्या सपोर्टच्या इथे जर का कॅन्डल चांगली कोणती बनत असेल तर त्याची वाट बघणार आणि तिथून मी एंट्री घेणार. मध्ये कुठे अजिबात एंट्री घेणार नाही मी. आता इथे पण पाहू शकता बघा, इथे ओपनिंग झाली आहे चांगली. आपण नॉर्मल कॅन्डल करून बघूया, बघा तुम्हाला समजेल. नॉर्मल कॅन्डलला बघा, गॅपअप ओपनिंग करून गॅप फिल केला आणि पुन्हा तिथून मार्केट अप ट्रेंड रॅली पकडत आहे. तुम्ही मागे गेलात ना, बघा ना मागे, तुम्हाला बघा ना कसे परफेक्ट तुम्हाला ट्रेंड मिळतात. बघा, तुम्हाला परफेक्ट ट्रेड मिळतील याच्यामध्ये, सुपर ट्रेंड आणि व्हीवॅपचा यूज करून ओनली. बघा कसे ट्रेंड मिळत आहेत. कन्फ्युजन नाही, काही नाही, ट्रॅक नाही, काही नाही. ऑपरेटरांना, मोठ्या मोठ्या इन्व्हेस्टरना किती काय करायचं करू दे त्याच्यात, पण जॅपनीज कॅन्डल्स, सुपर ट्रेंड आणि व्हीवॅप वापरला तर तुम्ही अजिबात त्याच्यामध्ये ट्रॅप होणार नाही. किती चांगले चांगले ट्रेड मिळालेत बघा त्यात. तुम्ही चुकीचा ट्रेड अजिबात घेणार नाही याच्यामध्ये. बघा, मगाशी बोलल्याप्रमाणे तुम्हाला म्हटलं होतं ना, ओके, एक अप ट्रेंड रॅली मिळाली, त्यानंतर मार्केट पुन्हा खाली आलं आणि इथे बघा या बाजूला माझ्या इथे सुपर ट्रेंडच्या इथेच बरोबर एक ग्रीन कॅन्डल बनली, इथे सेटअप बनला. इथून पुन्हा तुम्ही वरच्या बाजूला अप ट्रेंडला परत एक ट्रेड घेऊ शकता. पिव्होट पॉइंट होता, पिव्होट पॉइंटच्या इथे बरोबर सपोर्ट घेतला, त्यानंतर एक ग्रीन कॅन्डल मिळाली, कन्फर्मेशन आपल्याला मिळालं आणि इथे कन्फर्मेशन मिळाल्यानंतर पुन्हा एक अप ट्रेंड रॅली चालू केली. बघा, वन साइड पूर्ण डाऊन साइड रॅली दिली आहे त्याने. आणि साइडवेजला सुद्धा चांगलं चालतं. हे इंडिकेटर साइडवेज, बाकीचे इंडिकेटर असतील ते साइडवेजला नाही चांगले चालत, पण हे साइडवेजला सुद्धा चांगलं चालतं. बघा, फॉर एक्झाम्पल बघा इथे, इथे पूर्ण मार्केट हे साइडवेज गेलं, अगदी 10.50 पासून ते शेवटपर्यंत गेलं त्याच्यात. पण त्याने ट्रेड काय सांगितला, बेरिशच त्याने ट्रेंड सांगितला. त्यात बुलिश अजिबात ट्रेंड नाही सांगितला, कारण सुपर ट्रेंड हा अजूनही रेड मध्येच आहे, त्यामुळे त्याने पूर्ण बेरिश ट्रेंड सांगितला. बघा कसे ट्रेंड दिलेत बघा त्याने, चांगले मस्त वेगळे ट्रेंड. इथे पण बघा, हे पूर्ण साइडवेज गेलं मार्केट. ओके, मार्केट साइडवेज गेलं, पण त्याने ट्रेंड सांगितलं बुलिशचाच. मग त्यावेळेला काय करायचं, त्यावेळेला सुपर ट्रेंडच्या इथेच जर जवळपास बाईंग मिळत असेल खालच्या बाजूला, त्यावेळेला तिथे बाईंग करायची. आणि व्हीवॅप पण बघा किती चांगला सपोर्ट करते बघा. सगळ्या कॅन्डल ह्या व्हीवॅपच्या वरतीच क्लोज होत आहेत टोटल. साइडवेज मार्केटमध्ये पण तुम्ही ट्रॅप होऊ शकत नाही ह्या इंडिकेटर मध्ये. चला, आता चालू ट्रेंड आहे तो बघूया आपण. ओके, सो फायनली ते मगाशी बोलल्याप्रमाणे ते क्लोज झाली कॅन्डल व्हीवॅपच्या वरती. आणि जर तुम्ही प्रॅक्टिस केलं तर तुम्ही ही जी ग्रीन कॅन्डल पहिलीच आहे, 2 रेड कॅन्डल जी ग्रीन कॅन्डल बनलेली आहे, तिथेच तुम्ही ट्रेड घेऊ शकता एकदा चांगली प्रॅक्टिस झाल्यानंतर. तुम्हाला आरामात इथून 15 ते 20 पण आरामात मिळणार. बघा कशी मोमेंटम होते बघा.
असा आपला सेटअप आहे निफ्टी ऑप्शन ट्रेडिंगचा. आणि हे इंडिकेटर तुम्ही बँक निफ्टी वरती सुद्धा वापरू शकता, सेन्सेक्स वरती सुद्धा वापरू शकता, निफ्टी वरती सुद्धा वापरू शकता, कमोडिटीला सुद्धा तुम्ही वापरू शकता. सगळ्या ह्याच्यावरती याचा वापर होतो. नक्की तुम्हाला हा सेटअप माझा आवडला असेल, स्ट्रॅटेजी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांना शेअर करा, त्यांनाही या सेटअपची थोडीफार माझ्याकडून मदत होईल. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला मिळून जातील. आणि तुम्ही जर का ऑप्शन ट्रेडिंग करत असाल तर तुम्ही तुमचा कोणता सेटअप तुम्ही यूज करता तो तुम्ही कमेंट करून नक्की तुम्ही कळवा तुमचा सेटअप कोणता आहे तो. म्हणजे बघा 9:30 ची कॅन्डल आहे, पहिलीच ग्रीन कॅन्डल. ओके, याच ग्रीन कॅन्डलला जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करत असाल, चांगली तुम्हाला याच्यावरती चांगलं प्रॅक्टिस झाली असं तुम्ही याच कॅन्डलला तुम्ही एंट्री घ्याल आणि चांगलं रिटर्न तुम्ही याच्यामध्ये मिळवू शकता. आणि जर नवीन असाल तर तुम्ही थोडंसं व्हीवॅपच्या वरती कॅन्डल क्लोज होऊ दे, बॉडी कॅन्डलची क्लोज होऊ दे आणि त्यानंतर तुम्ही एंट्री करू शकता. नॉर्मल कॅन्डल याला कन्वर्ट करतो बघा, रेग्युलर कॅन्डलला बघा मस्तपैकी एक एंट्री मिळालेली आहे. ही तिसरी कॅन्डल आणि तिसऱ्या कॅन्डल वरनं चांगली बघा, ही एकच कॅन्डल ही 46 पॉईंटची आता बनलेली आहे, जी चालू कॅन्डल आहे ती. सकाळ सकाळ तुमचं काम झालं ना. पण एक लक्षात ठेवायचं, पहिली 15 मिनिटं नो ट्रेड, ओनली अनालिसिस त्यात, आणि त्याच्यामध्येच तुम्ही फसून जाल. बघा सकाळ सकाळच तुम्हाला चांगलं रिटर्न मिळाले, संपला विषय, चांगलं प्रॉफिट मिळालं असेल तर सरळ बंद करायची ट्रेडिंग, ओव्हर ट्रेडिंग करायची नाही. चला आता आपल्या रेग्युलर हिकानेशी कॅन्डल वरती आपण येऊया. टार्गेट आपलं हे असणार, ही रेड कॅन्डल आहे ना, सॉरी हे रेड लाईन आहे ना वरती, रेजिस्टन्स आहे, हे इथे एक टार्गेट असणार, इथपर्यंत मग जाऊ शकतं त्याच्यात. आणि इथपर्यंत तुम्हाला जर टार्गेट घ्यायचं असेल तर स्टॉपला स्ट्रिलिंग करायचं, खूप महत्वाचं आहे. स्टॉपला स्ट्रिलिंग करत जा पुढे पुढे. साधारण तुम्हाला व्हीवॅपचं आहे 24,352 वरून 24,400, साधारण 100 पॉईंटची मोमेंटम तुम्हाला याच्यामध्ये मिळते. साधारण प्रीमियम मध्ये 70-80 पॉईंटची मोमेंटम होईल. 60-70 पॉईंट धरा, 60-70 पॉईंटची जरी मोमेंटम झाली तरी खूप आहे. सो माझे पुढचे पण व्हिडिओ येतील, आपण याच्यावरती पण आहे स्टॉक ऑप्शन मध्ये कसे इंडिकेटर हा यूज करायचा, त्याच्यावरती पण मी व्हिडिओ बनवेन. आता फक्त हा इंडेक्स वरती कसा इंडिकेटर हा यूज होतो त्याच्यावरती हा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. म्हणजे हा निफ्टी 50 वरती चालेल, सेन्सेक्स वरती चालेल, बँक निफ्टी वरती, कमोडिटी वरती, सगळ्या इंडेक्स वरती हा चालेल इंडिकेटर. स्टॉक ऑप्शनला जर कोण स्टॉक ऑप्शन करत असेल तर त्याच्यावरती पण हा इंडिकेटर काम करतो. तर नक्की जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटू